आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की भारतात मुलगा किंवा मुलगी कायद्याने आई वडिलांच्या संपत्तीचे वारस असतात. भारतीय कायद्याने मुलांना आणि मुलींना समान अधिकार दिले आहेत. आई वडिलांच्या संपत्तीत जेवढा अधिकार मुलांचा असतो तेवढाच हक्क मुलीचा सुद्धा असतो. मुलगी विवाहित असली तरी देखील मुलीला आपल्या आई वडिलांच्या संपत्तीत अधिकार सांगता येतो. पण आई वडिलांना अर्थातच पालकांना त्यांच्या मुलांच्या संपत्तीत काही हक्क मिळतो का, याविषयी फारच कमी लोकांना माहिती असते. दरम्यान आज आपण संपत्तीविषयक कायद्यामधील याच महत्त्वाच्या तरतुदीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहतात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल. आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर बनवण्याचं. मित्रांनो, भारतीय कायद्यानुसार मुलांना आणि मुलींना त्यांच्या आई वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार देण्यात आले आहेत. पण मुलाच्या किंवा मुलीच्या संपत्तीवर पालकांचा हक्क असतो का, तर याचे उत्तर आहे हो. पण मुलाच्या किंवा मुलीच्या संपत्तीवर त्याच्या आई वडिलांचा थेट हक्क नसतो आणि मुलांच्या संपत्तीवर पालकांचा संपूर्ण अधिकार सुद्धा नसतो. मात्र काही विशिष्ट परिस्थितीत पालक त्यांच्या मुलाच्या किंवा मुलीच्या संपत्तीचे वारस होऊ शकतात. संपत्तीविषयक कायद्याच्या जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे मुलगा अविवाहित असताना मृत्यू झाला आणि त्याने मृत्यूपूर्वी इच्छापत्र अर्थात मृत्यूपत्र सुद्धा लिहिलेलं नसेल, तर अशा प्रकरणांमध्ये संबंधित मयत मुलाच्या पालकांना त्याच्या संपत्तीवर अधिकार मिळत असतो. जाणकार लोक सांगतात की अपघात किंवा गंभीर आजारामुळे मृत्यू झाल्यास पालकांना त्याच्या मुलांच्या मालमत्तेवर दावा करता येतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे पालक दोघेही हयात असतील, अर्थात आई आणि वडील दोघेही हयात असतील, तर आईला आपल्या मुलाच्या मालमत्तेवर पहिला हक्क मिळतो आणि वडिलांना दुसरा हक्क दिला जातो. आई हयात नसेल तर वडील आणि इतर कुटुंबियांमध्ये मालमत्ता विभागली जाते. जर अशा प्रकरणांमध्ये वारसदारांची संख्या जास्त असेल तर वडील आणि इतर वारस समान भागीदार मानले जातात. कायदेतज्ञ सांगतात की आपल्या भारतीय कायद्यानुसार पालकांना त्यांच्या मुलाच्या संपत्तीवर थेट अधिकार नसतो. मात्र काही ठराविक परिस्थितीत हिंदू उत्तराधिकार कायदा 2005 मधील कलम 8 नुसार पालकांना मुलाच्या मालमत्तेवर दावा करण्याचा अधिकार दिला जातो. मात्र भारतीय उत्तराधिकारी कायद्यानुसार मुलगा आणि मुलीच्या मालमत्तेचे वारस वेगवेगळ्या प्रकारे ठरतात. जर समजा मुलगा अविवाहित असेल तर अशा प्रकरणांमध्ये त्याच्या मालमत्तेची पहिली वारस त्याची आई असते आणि दुसरे वारस त्याचे वडील असतात. मुलगा विवाहित असेल तर अशा प्रकरणात त्याची पत्नी त्याच्या मालमत्तेची पहिली वारस असते आणि आई वडील दुसरे वारस बनतात. मुलगी अविवाहित असेल तर अशा प्रकरणात तिच्या संपत्तीचा पहिला हक्क तिच्या आई वडिलांकडे असतो. जर मुलगी विवाहित असेल तर अशा प्रकरणात तिची मुले आणि पती वारस ठरतात. पण जर मुलीला मुले नसतील तर अशा प्रकरणांमध्ये तिचा पती हा पहिला वारस असतो आणि तिचे आई वडील अशा वेळी दुसरे वारस बनतात. एकंदरीत मुलांना आपल्या आईवडिलांच्या संपत्तीत जसा थेट अधिकार मिळतो तसा आई वडिलांना आपल्या मुलाच्या संपत्तीत थेट अधिकार मिळत नाही. मात्र काही विशिष्ट परिस्थितीत आई वडिलांना आपल्या मुलांच्या संपत्तीत अधिकार मिळत असतो. पण मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.